अशा या थोर संतांचे अनंत उपकार आपल्यावर त्या ठिकाणी आहेत. संतांनी काय सांगितले आपल्याला? जे का रंगले गांधले त्यासी म्हणे वापले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्या आजूबाजूला असलेल्या रंगले गांधलेल्यांना संतांनी त्यावेळेस सुद्धा खूप सहकार्य केलं आणि आपल्यालाही तो उपदेश करताय की अशी जी लोक असतील ती दुःखात आहे, ज्यांना कोणी नाही, अशा लोकांचं जर आपण मदत केला तर त्यात तोच देव आहे, तीच देवाची उपासना आहे. तर अशा प्रकारे ज्ञानेश्वरांनी किंवा सर्व संतांनी हा फार मोठा विचार आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवला आहे. प्रेममय भक्तीचा मार्ग त्यांनी आपल्याला दाखवला आहे. म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथी चालू जाता न पडे चिंता कोठे काही. आणि म्हणून संतांनी दाखवलेल्या या मार्गावर जर आपण चाललं तर निश्चितच आपलं सुद्धा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जर आपण आता मागे 12व्या शतकामध्ये गेलो तर त्यावेळेस काही खूप चांगली परिस्थिती नव्हती सामाजिक. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संतांच्या घरी 4 तेजस्वी बालकांनी जन्म घेतला. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव. परंतु या तेजस्वी बालकांना सुद्धा त्या काळच्या समाज व्यवस्थेचा खूप त्रास सहन करावा लागला. या धर्म मार्तंडांनी त्यांना सुद्धा वाळीत टाकलं, जातीबाहेर टाकलं. शुद्धीकरण पत्रासाठी त्यांना किती फिरवलं, कुठल्याही त्या प्रकारची साधनं नव्हती. आळंदीहून पैठणला येणे, पैठणहून पुन्हा आळंदी जाणे, तर अशा प्रकारचा त्रास त्यांनी सहन केला. परंतु संतांचं हृदय मातृहृदय असतं. उडत आहे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. आणि म्हणून हे संत कृपावंत असतात. तरी सुद्धा आपल्याला ज्या लोकांनी त्रास दिला त्या समाजाला सुख मिळावं, समाजाला दिशा देण्याचं कार्य ज्ञानेश्वरांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये केलेलं आहे. समता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केला. सर्व लोकांनी प्रेमाने त्या ठिकाणी राहिलं पाहिजे असा संदेश त्यांनी दिला. आणि सर्व लोक एकत्रित व्हावं यासाठी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. आणि म्हणून आज आपण पाहतोय की जो आषाढीला जातो, कार्तिकला पंढरपूरला जातो वारीला, वारकरी म्हणजे काय तर वारी करणारा, नित्य वारी करणारा तो वारकरी. तर या वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, सर्व समानता आहे. यारे यारे लहान थोर याती भल त्या नारी नर. कोणी या संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही आणि कोणत्याही प्रकारचं कर्मकांड या संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरांनी ठेवलं नाही. म्हणून तुका झालासे कळस, ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस. नामदेव महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. एकनाथ महाराज त्याचे खांब झाले आणि तुकाराम महाराजांनी शेवटी या वारकरी संप्रदायाच्या कळस पडण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी महाभारतातील जे अमृत आहे गीता, भगवद्गीता, यावर भाष्य केलं. टीकात्मक त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाची रचना केली. अमृतानुभव, चांगदेव 65 अशा ग्रंथांची रचना करून समाजातील अज्ञान दूर करण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी केलं. कारण त्या काळामध्ये धर्म मार्तंडांनी आपल्या पद्धतीने या संस्कृत ज्ञानाचा अर्थ लावून सामान्य जनतेची पिळवणूक केली होती. संस्कृत मध्ये सर्व ज्ञान उपलब्ध होतं, सामान्य माणसांना ते कळत नव्हतं. आणि म्हणून ज्ञानेश्वरीची निर्मिती, म्हणून ज्ञानेश्वरीची रचना त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी केली. ज्याप्रमाणे एखाद्या भुकेल्या माणसाजवळ आपण बंद पंचपक्वान्नाचा डबा दिला आणि त्याला तो उघडता येत नसेल तर त्या डब्याचा त्याला काही उपयोग होणार नाही. तशी समाजाची अवस्था होती. ज्ञान बंद होतं, पण संस्कृत भाषेमध्ये बंद होतं, समाजाला ते कळत नव्हतं. म्हणून या संतांनी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. माझा मराठीचा बोलू अमृता ते पैजा जिंके. अशा प्रकारे मराठी भाषेचा गौरव करणारे संत आहेत. संतांचं सर्व अंगवय मराठीमध्ये आहे आणि म्हणून या संतांनीच मराठी भाषेला मोठेपणा प्राप्त करून दिलेला आहे. तर अशा या थोर संतांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. ज्ञानेश्वरांनी आपल्या काळामध्ये चमत्कार सुद्धा केलेले आहेत काही. कारण हे जे जग आहे हे चमत्काराला नमस्कार करणार आहे. अगदी तुम्ही फक्त खरेपणा दाखवाल तर नमस्कार करणार नाही. म्हणून धर्म मार्तंडाचं गर्वहरण करण्यासाठी रेड्यामुखी वेद बोलविले, चांगदेवाचं गर्वहरण करण्यासाठी जडभिंती चालवली, आपलं स्वतःचं जठराग्नी निर्माण करून मांडे त्या ठिकाणी भाजले. असे अनेक त्या ठिकाणी चमत्कार सुद्धा ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनामध्ये केले. आणि मग ज्ञानेश्वरांच्या विरुद्ध समाजामध्ये काम करणारी लोक सुद्धा पुढे त्यांची शिष्य बनली. तर असे थोर संत ज्ञानेश्वर जगामध्ये एकमेव पुरुष आहेत की ज्यांना माऊली म्हटलं जातं. आणि आज हा ज्ञानेश्वर माऊली हा महाराष्ट्राचा महामंत्र त्या ठिकाणी झालेला आहे. असे ज्ञानेश्वर माऊली
त्यांचं वय खूप कमी होतं. वयाच्या अवघ्या 20-22 वर्षामध्ये एवढं मोठं कार्य त्यांनी केलं, एवढ्या ग्रंथाची रचना केली. परंतु शेवटी त्यांनी विनयशीलपणे काय सांगितलं, हे मी जे करू शकलो हे माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांची कृपा आहे, त्यांचा कृपा प्रसाद आहे आणि म्हणून मी एवढं करू शकलो. म्हणजे सर्व कार्याचं श्रेय त्यांनी आपल्या गुरूंना त्या ठिकाणी केलं. अशा श्री ज्ञानेश्वरांना मी वंदन करतो. आणि पुढे आजच्या स्थितीमध्ये आपण जर विचार केला तर आजची परिस्थिती खूप बदललेली आहे. जर 12वं शतक आणि आजचं 21सावं शतक, काही शतकामध्ये दशकामध्ये विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे आणि आपल्या सर्वांवर विज्ञानाचा प्रचंड पगडा आहे. नवीन नवीन शोध लागून आपल्या घरामध्ये अनेक सुखाची साधनं आलेली आहेत. सर्वकडे यांत्रिकीकरण झालेलं आहे. चहा करण्याचं सुद्धा यंत्र आहे आता. ती सुद्धा चहा पावडर एकदा टाकून दिली, कारण आमच्या विठ्ठल मंदिरातच तसं आहे. तिथे तशीच चहा होती, एकदाचं दूध साखर चहा टाकली की ऑटोमॅटिक ते घ्यायची.